चल. हे बघ लय वाईट परिणाम होणार आहे भाऊ. अरे आता कायदा काय असतो का नाही, मी धावतो तुला. साहेब ह्योच माणूस आहे तो ज्यानं आमच्या घरामध्ये पैशाची बॅग ठेवली. यो बघा त्याचा फोटो. ह्योच माणूस आहे. काय साहेब काय? अहो ही काय पद्धत झाली का साहेब? हा अहो बिझनेसमॅन आहे ना मी, बिझनेसमॅन. माझ्यासारख्या प्रतिष्ठित माणसाले इथं जबरदस्तीने घेऊन आले ना हे. हा तुम्हाला लय महागात पडणार साहेब. अबे तू पाहून काय राहिला बे? व्हिडिओ शूटिंग काढ ना, व्हिडिओ शूटिंग. हा नमस्कार, मी लीलाधर ताराचंद धनावडे. ते पोलीस लोक मला जबरदस्तीने इकडे पोलीस स्टेशन मध्ये घेऊन आले भाऊ. हा आणि मला लय त्रास देऊन राहिले. आणि हा हवालदार थोडा फिरवून त्या हवालदारकडे. हा आणि हा हवालदार येता येता मला लय मारलं भाऊ, लय मारलं. आता माझ्याकडे फिरव थोडं. हा माझ्यासारख्या प्रतिष्ठित माणसाचे असे हाल होणार असेल तर सामान्य माणसाचे काय हाल होईल तुम्हीच विचार करा ना भाऊ. शूटिंग बंद कर दे. ओ साहेब शूटिंग कायले बंद करून राहिले? हा मायावर झालेल्या अत्याचाराचा पुरावा आहे ना तो. शूटिंग चालू झाल्या झाल्या पॅकअप काऊन करून राहिले म्हणतो तुम्ही? का बसे ते बंद कर पहिलं. तू आमच्या घरामध्ये पैशाची बॅग ठेवली का नाही ते सांग. साहेब या तुमच्या हवालदारानं मला लाच मागितली होती. मी स्वतः त्याला पैसे दिले साहेब, मी स्वतः त्याला पैसे दिले. मग तुम्हाला निनावी फोन केला. हा माणूस ना साहेब सारखा मला धमकी देते. खंडणी नाही दिली ना तर तू यावरती खोटा आळ आणून तू हे सगळे धंदे बंद करून टाकेन म्हणते. साहेब याच्या त्या धमक्याला कंटाळून असतं मी त्याला पैसे दिले मग तुम्हाला फोन केला बा. राणा अहो नाही अहो साहेब खोटं बोलतोय यो. अरे काय खोटं आहे? हा मी सांगून राहिलो त्याच्यावर विश्वास नाही बसून राहिला तू या. आणि हे फोटो काय खरं बोलून राहिला का? हा साहेब हा ना माजी मंत्री साहेबाचा पोरगा आहे ना, लय वळकी पाळकी आहे त्याच्या. हा तू खंडणी नाही दिली तर तुले अडकवून टाकेल, असं करेल तसं करेल म्हणत राहते मले. ओ साहेब साधा सुद्धा माणूस नाही आहे तो. हो हाकी वर्दीतला गुंडा आहे साहेब, तो गुंडा आहे. खोटं बोललास का नाही तर इकडचं थोबाड तिकडे करीन. पहा साहेब पहा भर पोलीस स्टेशन मध्ये मला धमकी देऊन राहिला हा माणूस. हा माघारी किती धमकी देत असेल सांगा बरं तुम्ही. अबे तू काय पाहून राहिला बे? व्हिडिओ शूटिंग आहे ना, व्हिडिओ शूटिंग आहे. त्याच्याकडे फिरव, सगळ्याकडे फिरव. सगळ्या ते बघा आमचे वकील साहेब आहे. वकील साहेब बोला बरं तुम्ही आता. साहेब हा काय प्रकार आहे? माझ्या अशिलाला असा हॅरिश करायचा अधिकार कोणी दिला? पोलीस आहात म्हणून काही पण करणार का? अहो वकील साहेब आता पोलीस राहिला का तो? कवाच सस्पेंड केलं ना त्याले. आता त्याले काय अधिकार आहे मला इकडे पोलीस स्टेशन मध्ये घेऊन यायचा? आणि याच्या सोबत ना सगळे आहे त्याची सोबती एका माळेचे मनी. हे पाहून राहिले ना तुम्ही, सगळे एका माळेचे मनी आहे ते. साहेब तुम्ही काही काळजी करू नका, कारण आपल्याला आता पुरावे आहेत. आपण सगळ्यांना कोर्टात खेचू. राणा सोडून दे साहेबांना. काय सोड? अहो साहेब खोटं बोलायला येऊ मला अडकवायलाय. साहेब माझी तक्रार लिहून घ्या भाऊ. हा माणूस सारखा धमकी देतो आणि खंडणी पण मागतो. साहेब माझी तक्रार लिहून घ्या भाऊ. अहो साहेब अजिबात नाही. अहो मी असलं काय बी केलं नाही. आणि मी असलं काय बी केलं असतं तर मी इकडे कसं आलो असतो? राणा बस लय झालं तुझं, सोडून दे साहेबांना. माझी तक्रार नोंदवून घ्या नाही तर मी मीडियात जाईल. हा हा माणूस सारखा मला इकडे अडकवन तिकडे अडकवन धमकी देते, खंडणी मागते. साहेब हा मला एनसी ठोकायची आहे याच्या नावाची. माझ्या जीवाचं काही बरं वाईट झालं ना साहेब यालेच जिम्मेदार ठरवा या हवालदाराले. अहो आता कशाला केस? नाही ना बाबा मला एनसी ठोकायची आहे म्हणजे ठोकायची आहे याच्या नावाची. बुवा नोंदवून घ्या तक्रार. साहेब जा तुम्ही, आम्ही बघतो. वकील साहेब ते आपलं करून घ्या एनसीचं. हा ठीक आहे. थोडं साहेब व्यवस्थित तपास करा राजू, नाही तर मीडियात जाईन बुवा मी.
नाही, आम्ही व्यवस्थित तपास करतो. या तुम्ही. मीडियात जाई ना. साहेब, तुमचा माझ्यावर विश्वास नाही का? तू असं केल्यावर काय विश्वास ठेवू तुझ्यावर? त्या वस्तू जमा कर आधी, आणि परत त्या माणसाच्या वाटाला गेलास तर बघ. काकी हे काय जायचं? अगं घरातली कागद होती. का? कचरा होता म्हणून जाळला. पण जायलाच का? लक्ष्मी, थंडी भरली होती बघले म्हणून जाऊन टाकली. थंडी वाजत होती. अगं मग जायचं नसतंय, प्रदूषण होतं. वय का? मला माहितीच नव्हतं बाई. बरं पुढच्या टाइम पासून ध्यानात ठेवीन बरं का मास्तरीन बाई. तुला थंडी वाजत होती ना ग? हा. मग एवढ्याशा कागदांनी तुझी थंडी कशी गेली? अगं आता तेवढीशीच कागद होती म्हणून तू कशाला लोड घेतेस? जा बाई. बाई, 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 जा. अगं पण लक्ष्मी, राजा लक्ष्मी. आले आई. हॅलो, हॅलो, अक्का बोलतोय. कोण अक्का? तिकडे येऊन सांगू का कोण अक्का? कोण अक्का? असं बोलायचं होतं का मला? लक्षात आलं, तुझ्या आवाजावरूनच लक्षात आलं मायावाल्या. हा बोल अक्का. नीट ऐक. तू बॅग देताना फोटो निघालाय. माझं नशीब चांगलं म्हणून माझा फक्त हात दिसलाय. आता काही झालं तरी तो राणा तुला हुडकून काढणारच. तेव्हा जर चुकून माकून माझं नाव घेतलंस आणि मला अडकवण्याचा प्रयत्न केलास तर गाठ माझ्याशी ध्यानात ठेव. अव तू काही काळजी करू नका अक्का. त्या रानालेच अडकून आलो मी आता पोलीस स्टेशन मध्ये दुसऱ्या केस मध्ये. अव तू बोलली होती ना मले की तो राणा लय हेड छाप आहे म्हणून. तेव्हा काही विश्वास बसला नव्हता मायावाला, पण आहे हेड छापच आहे तो. कसली केस? अव तो मला घेऊन गेला पोलीस स्टेशन मध्ये आणि म्हणे की मीनच बॅग ठेवली म्हणून. मग पाडला ना मी त्याला खोटा. मी म्हणलं बाबू मी ना बॅग ठेवली ना, पण ते कुठे ठेवली, कोणाला दिली, या फोटोवरून काय क्लिअरच होऊन नाही राहिलं ना. मग काय मला धमकी देऊ लागला तो. आता मला काही बी झालं ना तर त्या रानाला चटक होणार. एनसी करून आलो ना मी. काय सांगतोयस? मग आता तोच माया वाटायला जाणार नाही म्हटल्यावर तुझ्या अडकण्याचा काही प्रश्नच येत नाही. आता तू बिंदास राहा. माया अंगाले जरा बी खर्चटलं ना तर अटक त्या रानालेच होणार आहे. हा आपल्याला पण अक्कल आहे म्हटलं अक्का. असेच नाही आपले पांढऱ्याचे काळे झाले. हा बिंदास राहा. हा अगं काय हे? हातपाय धुवायचं सोडून डायरेक्ट बाहेर कुठे गेली होतीस? बाहेर नाही, इथं मागच गेलतो खेळत. आणि आज शाळेत न्यायला एवढा उशीर का झाला? उशिरा सुटली शाळा? नाही, शाळा त्याच टायमाला सुटली. मग
पण मी जरा बघत बघत आलो. राणादानं सांगितलं की सगळीकडे नजर ठेवायची. बरं ठीक आहे, जा तू हातपाय धुवून घे जा. राणादा कुठे आहे? मी तुला म्हणलं ना हातपाय धुवून घे, जा लवकर. नाही, राणादा कुठे सांग की. ते पोलीस स्टेशनला गेले. आणि हे बघ, आता ते येतील, त्यांना उगाच प्रश्न विचारून भंडावून सोडू नकोस, त्रास द्यायचा नाही, कळलं? पण तू पोलीस स्टेशनला का गेला? मी म्हणाले ना आत्ताच तुला प्रश्न विचारू नकोस म्हणून. पण मी त्याला कुठं विचारायला, तुला विचारतोय. बरं, ते काम आहे म्हणून गेलेत पोलीस स्टेशनला. काम? कसलं काम? आहे काम. कसलं सांग की. काय झालंय? राणादानं सांगितलं ना मला सगळं नीट होईल. अजून सगळं नीट नाही झालं का? अगं लगेच कसं सगळं नीट होईल? जरा वेळ द्यावा लागेल ना. तू जा आधी, जा. अंजली, अगं चल जेवणाला बघूया. उद्या का? अहो राणाजी आले कसे नाहीत अजून? एव्हा ना यायला हवे होते ना. अगं पोलीस स्टेशनात जरा येळ लागल त्याला. त्या माणसाला घेऊन गेलाय ना, नग काळजी करूस. हो तेच तर, त्या माणसाला घेऊन गेलेत पोलीस स्टेशनला म्हणून तर मला जास्त काळजी वाटते. अगं तू नग काळजी करूस. राणा निर्दोष आहे हे आता पतूर पोलिसांनी समजलं असेल. अहो मग अजून आले का नाही ते? कुठे गेले असतील? या पैलवान या. या बसा. शंभू, चहा घेऊन एक राणाला. काय मग इन्स्पेक्टर? अरे बाबा, इन्स्पेक्टर हवालदार. अरे गप बस की मर्दा. तुझं डोसकं चालून आलंय, तुझं काहीतरी वेगळंच. राणा, अरे चहा पी म्हटल्यानंतर एवढा कसं राग आला रे तुला? चालो. शब्बो, तुला काय कळते का नाही? हा, राणा कधी चहा पितोय काय? जरा डोकं वापरत जा की. अभी तुम्हीच सांगेन मेरे को. मी माफ सांगेन, पण तुझं काय डोकं आहे का नाही? चल चल जा आज जा. अभी हळू बोले तो सुनने को आता है मेरे को. आज जा शब्बो. राणा, अरे शब्बूवर मी एवढं ओरडलो तरी बी तुम्हाला काय बोल ना. काय झालं राणा? इतना मायूस मैंने बहुत कम बार देखा है तुझे. राहणार काय झालंय? दोस्ताना सांगणार नाहीस तर काय मग दगडाला सांगणार आहेस? काय करू मरता, काय करायचं काय कळना झालं. जेवढं सुटायचं बघतोय तेवढं अडकत चाललोय. आता आणि काय झालं परत? ज्यांना आपल्या घरामध्ये पैशाची बॅग ठेवली होती का नाही, अरे त्याला हुडकला होता मी. अरे मग बेस्टच आहे की. कसला बेस्ट? त्याला हुडकला ना मी पोलीस स्टेशनला घेऊन गेलो. त्याला मलाच तिकडे खोटं पाडलं. अरे मी फोटो बी दावला बॅगा संगत त्याचा. माझं कोण काय ऐकूनच घेणं झालंय. असं कसं काय? तर काय, या माणसानं मला लय अडकवलंय बघ. अरे माझ्याच पोलीस स्टेशन मध्ये मला खोटं पाडून माझ्यावरच एनसी केलं त्यानं. काय करायचं काय कळना झालंय बघ. समजा एवढं अचानक आणि धडाधड व्हायला लागले. अरे डोसकं चालणार आले माझं. बरं काय करू आता तूच सांग. राणा, आपण बघूया काय करायचं. तू आता काळजी करू नकोस. तू घरला जाऊन जरा आराम कर, म्हणजे बरं वाटेल तुला. अरे इकडे काय करायचं काय कळना झालंय. हे काय बरं कर, मी कायच केलं नाही आणि अडकत चाललोय. त्या माणसाला सोडणार नाही मी. अरे राणा, तुझ्याकडे फोटोचा पुरावा असताना तो माणूस एका फटक्यात तिथं सही सलामत सुटलाय. म्हणजे तो माणूस लय पावर बाज आहे बघ. त्याच्या लय वळकी असणार आहेत बघ. तू जरा आता शांत घे, घाई गडबडीत काय करू नको. मग काय घरात गप बसून राहू? अरे मी कुठं बस म्हणतोय, आत्ताच तुझा त्या माणसाबरोबर खरका उडालाय. तेव्हा तू जरा शांत घे, काय करू नकोस आता. नाही बरं कर. राणा, आता तू काय करू नकोस. तो माणूस आता सावध असणार आहे. तू काय करतोयस काय नाही हे सगळं बघत असणार आहे. आपण एक काम करूया, मी आणि अवद्या त्याची सगळी माहिती गोळा करतो आणि तुला आणून देतो. मग आपण त्याला रंगी हात पकडायचा प्लॅन करूया. हा, एक काम कर, त्याचं मला परत एकदा तोंड दाखव आणि त्याचं नाव पण सांग मला. हे बघा,
तुम्ही उगा या झमेल्यामध्ये पडू नका. अरे राणा, तू आणि मी काही वेगळा आहे काय? तू अडकलायस म्हणजे मीच अडकलोय. जरा दाखव मला तोंड त्याचं आणि नाव बी सांग. दाखव. नाही. अरे दे की राणा. नाव काय म्हणलास त्याचं? योधन नावडे. नवडे. आपल्या गारगोडीच्या रस्त्यावरती ते कात्रीचं मंदिर आहे ना, हा. त्याच्या बाजूला याचं ट्रान्सपोर्टचं ऑफिस आहे. बस आता तू घरला जा, आम्ही सगळं बघून घेतो. हे बघा, तुम्ही उगा माझ्यासाठी यामध्ये अडकू नका. मी बघतो काय करायचं ते. बाबा तू आता घरला जा म्हटले ना, आम्ही बघून घेतो. ऐक की मर्दार. निघ आता. अरे जा. बरकत, सांगतो तेवढं ऐक. जा घरला जा. जा तू, काय काळजी करू नको. जा आराम कर जाऊन. सावकाश जा. तुम पागल है क्या जी? ये दिमाग चलना बंद हो गया तुम्हारा? दूसरों के मामले में तुम काय को टांग अड़ाते जी? जरा खुद के फायदे का भी सोचो जरा. शब्बो तो अंदर जा. बचपन से नौकर रहे तुम इधर, कुछ फायदा हुआ नहीं ना? अभी वही राना के खातिर अपनी जान खतरे में डालोगे? ये सब नहीं चलेगा मेरे को. शब्बो चुप है, मैं तो कान के नीचे एक बजाऊंगा. राना मेरा भाई है और उसके लिए मैं जान भी दे सकता हूँ. अगर वापस उसके बारे में कुछ बोली तो इधर का गाल उधर करूंगा, समझी क्या? चल जा अंदर, चल. आता आणि कोण? बरकत. हा बोल की बरकत, काय रे? औद्या, आपल्याला एका माणसावर पाळत ठेवून त्याची माहिती काढायची. कोण माणूस आणि कशासाठी? रानाला अडकवणारा माणूस. हा, राणाचा उडकत होता दुपारी गावात. माणूस कोण आहे ते कळले आपल्याला. आता फक्त त्याच्यावर पाळत ठेवायचे. बरोबर. पुढे काय करायचं सांग मला जरा. तू चावडी वे, तुला सगळं सांगतो मी. औद्या, रानासाठी आपल्याला हे सगळं करायचं लागणार बघ. बरोबर. आलो चढून आलो. हा लवकर ये. नीट धर पेन, आधी नीट धर बोटात आणि सावकाश लिही. अक्षर चांगलं यायला पाहिजे. हं? काय राजलक्ष्मी? हा. बरोबर. राणादा, हे बघ माझं अक्षर कसं आहे? चांगलं आहे ना? तुझं कसं अक्षर आहे? दाव की मला. आता नको, जा तुझा अभ्यास कर. जा. अहो, काय झालं हो पोलीस स्टेशनला? गुन्हा कबूल केला का त्या माणसाने? नाही ना बघ, मला उलट पाडलं. उलटी माझ्यावरच केस केली त्यांना की मी लाच मागितली म्हणून. अहो, असं कसं पण? एनसीबी केले माझ्यावर. एनसी म्हणजे? म्हणजे उद्या त्याचं बरं वाईट काय झालं तर त्याला जबाबदार मी असणार म्हणून. अरे देवा, आता रे मग मला तर काय करायचं काय कळना झालं. राणादा, काय झालं? सापडलं का माणूस? सापडला. तर चोराच्या उलट्या बोंबा. म्हणजे काय झालंय? माझ्यावर लाचखोरीचा आळ घातलाय त्यानं. माझ्यावर एनसीबी केलंय. काय? हे बघ राणादा, तू त्या माणसापासून जरा लांबच राहा. तुला अडकवायचं फुल प्लॅनिंग केलंय त्यानं. आणि इथनं पुढे जे पाऊल उचलायचंय ते जरा काळजीने. मी त्याला सोडणार नाही, तो किती बी मोठा असू दे. माझ्यासारख्या साप माणसावर त्यांनी आळ घेतलाय. आपण एक काम करूया, आपण त्याच्यावरच केस ठोकूया. आम्ही आहे तुझ्या साथीला. पण हे बघ राणादा,
तू जरा शांत राहा आणि काय काळजी करू नकोस.